Hello students, I am Professor Seema Tharai and today we are going to perform our basic science physics practical number 13, that is determination of Joule's constant by using calorimeter. So let us we go for it. Okay, experiment number 13, that is determination of Joule's constant by using calorimeter. So this is our experiment name, and what is the course outcome? Course outcome is estimate error in the measurement of physical quantity. Second is apply the principle of electricity and magnetism to solve the engineering problem. And the third course outcome is use the basic principle of heat and optics in related इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन. आता आपल्याला हा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्याशी रिलेटेड कोर्स आउटकम हे तिन्ही पण आहेत, जे आपले फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर अँड थर्ड चॅप्टरसाठी रिलेटेड कोर्स आउटकम, म्हणजे these three course outcome is related to this our experiment. What is that basic principle of heat and optics is used in engineering application. This is the main course outcome for this experiment. So what is the practical learning outcome? Today's practical learning outcome from this experiment is use Joule's calorimeter to determine Joule's इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. म्हणजे काय की आपल्याला जूल कॅलरीमीटर यूज करून आपल्याला इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. जूल्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ह्याच्यामध्ये काय माहिती आहे तुम्हाला की हीट इज ऑलवेज कन्वर्टेड into some another different forms. That means mechanical energy can be converted into heat energy, or heat energy can be converted into mechanical energy, or we can say that the electrical energy is converted into heat energy and vice versa. That means the energy is always transferred from one point to one form into the another form, and this is very important aspect of the energy which we are going to analyze, or which are going to learn from the today's practical. And we have to find out here from this today's practical we have to convert heat conversion of electrical energy. म्हणजे आपण इलेक्ट्रिकल एनर्जी देणार आहोत आणि त्याचं कन्वर्जन हीट एनर्जीमध्ये होतं आहे, आणि जो काही इक्विव्हॅलंट आहे, इक्विव्हॅलंट कॉन्स्टंट जो आहे हीट एनर्जीचा, तो आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे बाय यूजिंग कॅलरीमीटर. सो दिस इज द अवर today's practical outcome. Now this is the experimental diagram, and here this is the calorimeter, and here these are the connection which have to do. आपल्याला हे एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट नुसार आपल्याला हे कनेक्शन करायचं. यामध्ये आपण काय काय यूज केलेलं आहे तर इकडे बघा, तुम्हाला सांगते की दिस इज द कॅलरीमीटर, and this calorimeter, this is a copper calorimeter and it is enclosed in a wooden box. हा वुडन बॉक्स आहे, त्याच्यामध्ये हा तुम्हाला दिसतो हा कॉपरचा कॅलरीमीटर आपण फिक्स केलेला आहे. आणि इथे हा रिओस्टेट आहे. दिस इज वोल्ट मीटर, दिस इज बॅटरी, ॲल्युमिनेटर, अँड दिस इज द ॲमीटर. दिस मल्टीमीटर इज यूज ॲज अ ॲमीटर, म्हणजे करंट मीटर म्हणून आपण मल्टीमीटर यूज करणार आहे. आणि इथं जर तुम्हाला बघितलं, तुम्हाला आतमध्ये दिसेल इथे एक स्प्रिंग आहे. ओके, या स्प्रिंगला दोन टर्मिनल्स आहेत. हे स्प्रिंग जे आहे ही आपण अटॅच केलेली आहे इथे, आणि आपण ही स्प्रिंग काय करणार आहे, ह्या कॅलरीमीटरमध्ये इमर्ज करणार आहे. आणि ह्या कॅलरीमीटरमध्ये आपण वॉटर फिल करणार आहे. तुम्हाला दाखवते मी. सो दिस इज अवर कॅलरीमीटर. हा कॅलरीमीटर आहे कॉपरचा. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण वॉटर फिल करणार आहे. त्याच्यानंतर आपण ही कॉईल जी आहे कॅलरीमीटरमध्ये इमर्स करणार, आणि नंतर आपण ह्या कॉईलमधनं करंट पास करणार आहे. आणि जसं जसं करंट पास होईल तसं तसं काही वेळाने जितक्या जास्त वेळासाठी करंट पास होईल त्यानंतर काही वेळानंतर काय होणार आहे की हीट एनर्जी इज ऑल्सो क्रिएटेड आफ्टर सर्टन टाइम, अँड दॅट अमाऊंट ऑफ हीट वी हॅव टू कॅल्क्युलेटेड, अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट द जूल्स लॉ बाय युझिंग दॅट. ओके, सो फर्स्ट वी गो फॉर आवर ऑब्झर्वेशन. आता आपण ऑब्झर्वेशनकडे जाऊया. पहिलं ऑब्झर्वेशन काय आहे, लिस्ट काउंट ऑफ ॲमीटर. लिस्ट काउंट ऑफ ॲमीटर जो आहे तो 0.01 एम्पियर आहे. त्याच्यानंतर सेकंड ऑब्झर्वेशन आहे रेंज ऑफ ॲमीटर. रेंज ऑफ ॲमीटर आपण जी सिलेक्ट केली आहे ती 10 एम्पियर आहे. सो वी कॅन राईट 0 to 10 एम्पियर रेंज ऑफ ॲमीटर. लिस्ट काउंट ऑफ वोल्ट मीटर. लिस्ट काउंट ऑफ वोल्ट मीटर इकडे बघा, तुम्हाला दिसेल हा वोल्ट मीटर आहे. याच्यामध्ये 0 to 2.5 यामध्ये
10 लाईन्स आहेत. म्हणजे 10 लाईन्स झाल्यानंतर तुमचं रीडिंग जे आहे ते किती येतं 2.5 व्होल्ट. आणि म्हणजे एका लाईनसाठी आपल्या व्हॅल्यू किती येणार आहे 0.25. ओके, सो एका लाईनची व्हॅल्यू किती येणार आहे 0.25. सो दिस इज द लीस्ट काउंट ऑफ आवर voltmeter. Okay, so we can write least count of voltmeter that is 0.25. त्याच्यानंतर रेंज जी आहे ती परत एकदा बघा 0 to 15 व्होल्ट आहे. सो रेंज आपण लिहूया 0 to 15 व्होल्ट. त्यानंतर लीस्ट काउंट ऑफ थर्मोमीटर. लीस्ट काउंट ऑफ थर्मोमीटर जो आहे, आता इथं तुम्हाला दाखवते थर्मोमीटर. हा थर्मोमीटर पण आपल्याला लागणार आहे या एक्सपेरिमेंटसाठी. तर ह्याचा लिस्ट काउंट जर बघण्यासाठी आपल्याला बघा इथं 0पासून स्टार्ट झाला आहे थर्मोमीटर आणि ह्याची रेंज जी आहे ती 300पर्यंत आहे, 0 to 300. आणि इथं बघितलं तुम्ही 0 to 20 ह्याच्यामध्ये 10 लाईन्स आहेत. म्हणजे एका लाईनची व्हॅल्यू किती झालेली आहे तुमची 2 डिग्री सेल्सिअस. ओके, सो 2 डिग्री सेल्सिअस इट इज द लीस्ट काउंट ऑफ आवर थर्मोमीटर. सो मास, नेक्स्ट ऑब्झर्वेशन बघा काय काढायचं आपल्याला, मास ऑफ कॅलरीमीटर दॅट इज MC. वी हॅव टू वे इट. म्हणजे हा जो कॅलरीमीटर आहे त्याचा, हा जो कॉपर कॅलरीमीटर आहे तर त्याचं वजन आपल्याला करायचं आहे. मग ते वजन आपण करूया. ओके, ओके. सो तुम्ही बघितलं की आपण कॅलरीमीटरचं वजन केलेलं आहे. सो त्याचं मास जे आलेलं आहे ते 408.75 ग्रॅम एवढं वजन आपलं आलेलं आहे. ते मास ऑफ कॅलरीमीटर, कॉपर कॅलरीमीटर MC इज 408.75 ग्रॅम एवढं वजन आलेलं आहे आपलं. आणि त्याच्यानंतर मास ऑफ वॉटर इन कॅलरीमीटर. आपण वॉटर ह्या कॅलरीमीटरमध्ये फिल करणार आहोत. तर ते वॉटर मी ऑलरेडी आधी मेजर करून ठेवलं आहे. त्याचं मेजरमेंट जे आहे ते 150 ग्रॅम आहे. 150 ml इज नथिंग बट द 150 ग्रॅम. म्हणजे आपण 150 ml एवढं घेतलं आहे. आणि आता आपण आपला कॅलरीमीटर जो आहे परत आपल्या वुडन बॉक्समध्ये ठेवून देतो आहे. आणि ही कॉईल, ही जी कॉईल आहे या कॉईलमधनं करंट पास होणार आहे. आपण ही कॉईल कशाला अटॅच करतो आहे, पॉवर सप्लाय ला अटॅच करतो आहे. आणि आपण वोल्टसुद्धा व्हॅरी करणार आहे आणि करंटसुद्धा मेजर करणार आहे. सो आपण हे कनेक्शन करतो. ओके, तर आपलं नेक्स्ट जे ऑब्झर्वेशन आहे ते काय, इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर θ1. मग आता हे वॉटरमध्ये आपण थर्मोमीटर इमर्स केलं आहे. थर्मोमीटर इमर्स केल्यानंतर तुम्हाला वॉटरचं टेम्परेचर जे आहे बिफोर पासिंग द करंट तुम्हाला टेम्परेचर दिसतं इनिशियल किती दिसतं 30 डिग्री सेल्सिअस. सो यू हॅव टू राईट θ1 30 डिग्री सेल्सिअस. ओके, तर करंट फ्लोईंग इन द सर्किट दॅट इज I अँड व्होल्टेज डेव्हलप V. आपल्याला काय करायचं आहे की इथे करंट पास केल्यानंतर इनिशियली त्याचा करंट स्टार्ट केल्यानंतर इनिशियली त्याचं करंट किती होतं आणि व्होल्टेज किती होतं हे आपल्याला पहिल्यांदा फर्स्ट टाईम रेकॉर्डेड करायचं. तर त्याच्या अगोदर आपण काय करूया, सर्किट ऑन करूया. इथं सर्किट जे आहे सिम्पल सर्किट आहे, जसं ओम्स लॉमध्ये तुम्ही जॉईन केलं त्याचप्रमाणे हे सर्किट आपल्याला जॉईन करायचं आहे. व्होल्टमीटर हा ॲक्रॉस जोडायचा आहे, करंट मीटर सिरीजमध्ये जोडतो आपण. आणि अशा पद्धतीने आपण अरेंजमेंट केली आहे. आता आपण काय करूया, बॅटरी एलिमिनेटर ऑन करूया, पॉवर सप्लाय ऑन करतो. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतं आहे इथे व्होल्टेज दिसतं आहे आणि करंट पण दिसतो. पण मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते की रिओस्टार्टने आपण व्हॅरी करू शकतो. पण मी काय करणार, एका फिक्स पोझिशनला ठेवते आहे सध्या. तर तुम्हाला इथे दिसतं आहे मिनिमम रेझिस्टन्स ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे करंट आणि व्होल्टेज. आता व्होल्टेज किती दिसतं आहे तुम्हाला, यू कॅन ऑब्झर्व 1 2 3 लाईन्स दिसतात तुम्हाला 0 नंतर 3 लाईन्स. म्हणजे तुमचं रिडिंग जे आहे किती येणार आहे 0.75. ओके, एका लाईनची व्हॅल्यू आहे तुमची 0.25. सो 3 लाईन म्हणजे किती येणार आहे 0.75 एवढं तुमचं व्होल्टेज आहे इनिशियली. आणि करंट जो आहे, करंट इथं दिसतं तुम्हाला, करंट किती आहे 0.32 ॲम्पियर. सो इनिशियली करंट तुमचं आहे 0.32 ॲम्पियर. आता आपल्याला काय करायचं आहे, ऑलरेडी आपण स्टार्ट केलं आहे. आता इथं कॅलरीमीटरमध्ये करंट आपण पास करतो आहे, इथं कॉईलमधनं करंट पास होणार. आणि जसं जसं टाईम पास होईल, जेवढा टाईम वाढेल
एका सर्टन टाईम नंतर हीट जनरेट होणार आहे. मग ती हीट किती जनरेट होते त्यासाठी आपल्याला टाईम फॉर विच करंट पास, इकडे बघा ऑब्झर्वेशन टेबल जो आहे इथे तुम्हाला दिसेल ऑब्झर्वेशन टेबल दिलं आहे. टाईम फॉर विच द करंट इज पास किती दिला आहे, पहिल्यांदा 300 सेकंड, सेकंड ऑब्झर्वेशनसाठी 600 आहे, त्यानंतर 900 आहे, त्यानंतर 1200, 1500 आणि 1800. म्हणजे इथे दर 5 मिनिटाला तुम्हाला एक एक रिडिंग घ्यायचं आहे. आणि रिडिंग कशाचं घ्यायचं आहे, टेम्परेचर ऑफ वॉटर, म्हणजे हे जर इथं आपण थर्मोमीटर इन्सर्ट केलं आहे त्याचं टेम्परेचर कितीने वाढलं आहे किंवा किती झालं आहे ते आधी घ्यायचं आहे. जे आत्ता जे काही असेल, पहिला इनिशियली 30 आहे, त्यानंतर इन्क्रीज झाल्यानंतर किती आहे ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. आफ्टर इच 5 मिनिट्स यू हॅव टू टेक द रिडिंग. त्याच्यानंतर आहे वर्क डन. वर्क डन म्हणजे काय, वर्क डन म्हणजे काय, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू हीट, म्हणजेच दॅट इज द वर्क डन. मग वर्क डन जे आहे ते किती असणार आहे, V इंटू I इंटू T, म्हणजे करंट इंटू वोल्टेज इंटू टाईम फॉर विच करंट इज पासिंग, दॅट इज नथिंग बट अ VIT इज वर्क डन. वर्क डन हे तुम्हाला मिळेल. आणि वर्क डन हे आपण कशात मेजर करतो, जूलमध्ये. मग ते वर्क डन तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ते कॅल्क्युलेट करून आपल्याला सेकंड टेबलमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर हीट जनरेटेड, हीट किती जनरेट झाली त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे MC/SC प्लस MW/SW इंटू ब्रॅकेट θ2 मायनस θ1 चेंज इन टेम्परेचर. म्हणजे काय, MC दॅट इज मास ऑफ कॅलरीमीटर, SC दॅट इज अ स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर, दॅट इज MW दॅट इज मास ऑफ वॉटर, आणि SW दॅट इज अ स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर जी आहे ती तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. ती किती आहे, 1 किलो कॅलरी पर kg पर डिग्री सेल्सिअस. आणि स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर कॅलरीमीटर किती असतो, 0.1 किलो कॅलरी पर kg पर डिग्री सेल्सिअस. आणि ऑलरेडी आपण मास कॅलरीमीटरचं मेजर केलं आहे, वॉटरचं पण मेजर केलं आहे. म्हणजे ही ब्रॅकेटमधली जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी कॅल्क्युलेट आहे. फक्त तुम्ही θ2 काढून नंतर कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो वी विल वेट फॉर 5 मिनिट्स फॉर आवर रिडिंग. वी हॅव स्टार्टेड द स्टॉपवॉच, सो वी विल वेट फॉर इट. ओके, तर आपण आता आपला टायमर स्टार्ट करतो आहे. सर्किट आपलं ऑन केलं आहे आपण. त्याच्यानंतर इनिशियली आपलं व्होल्टेज आणि करंट माहिती आहे तुम्हाला. व्होल्टेज जे आहे 0.75, करंट आहे 0.32 तुम्हाला दिसतं आहे. आणि टायमर ऑन करतो आहे. टायमर दिसतो तुम्हाला, टायमर ऑन केला आहे. 5 मिनिट्ससाठी टायमर ऑन केलं आहे आपण. 5 मिनिट झाल्यानंतर आपण रिडिंग घेणार आहोत. ओके, सो वी विल वेट फॉर 5 मिनिट्स. आणि कंटिन्युअसली स्टरिंग करायचं आहे. दिस इज स्टरर. आपण असं स्टरिंग करतो. 5 मिनिट आपल्याला स्टरर करायचं आहे. तोपर्यंत आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. हा जो कोपऱ्यातला जो आहे MW/SW त्याचं कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ शकतो. Hमध्ये फॉर्म्युला आहे तुमचा, H इज इक्वल टू MC and SC प्लस MW/SW ह्याचं कॅल्क्युलेशन. आणि θ2 मायनस θ1 हा फॉर्म्युला आहे त्याचा Hचा. सो त्याच्यामधला हा जो पहिला ब्रॅकेट आहे तो आपण सॉल्व करून घेऊ शकतो. MC जो आहे, MC किती आहे, 408.75 इंटू ग्रॅम आहे हे ॲक्च्युली. तर ग्रॅमचं kgमध्ये घ्यावं लागेल, कारण आपण कशामध्ये घेणार आहे, MKSमध्ये युनिट घेतो आपण. त्यामुळे आपलं हे कन्व्हर्जन जे आहे त्याला इंटू 10⁻³ करावं लागेल. आपण हे ग्रॅममध्ये घेतलं आहे, kgमध्ये केल्यावर काय येणार, 10⁻³ येणार. त्यानंतर SC म्हणजे काय, स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर आहे 0.1 किलो कॅलरी पर kg पर डिग्री सेल्सिअस. मग आता हे किलो कॅलरी म्हणजे हे ऑलरेडी MKSमध्ये, सो नो नीड टू कन्वर्ट. सो वी हॅव टू मल्टिप्लाय इट बाय 0.1 प्लस काय तुमचं MW किती आलेला तुमचा मास, जो 150 ग्रॅम आहे. 150 ग्रॅम इट इज ऑल्सो इन CGS. आपल्याला कन्वर्ट करायचं आहे CGSचं कशामध्ये, kgमध्ये. सो इट कम्स आउट टू बी 0.15 kg हे येणार आहे. मग आपण काय करणार आहे, 0.15 kg जो आहे इंटू त्याला काय करायचं आहे, SW जो आहे तो किती आहे,
1, सो वी हॅव टू मल्टिप्लाय इट बाय 1. सो आपल्याला हा पहिला ब्रॅकेट सॉल्व करता येईल. पहिला ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर तुमचं जे रिडिंग आहे, आता हे 0.1 म्हणजे काय, 10⁻1. सो 10⁻³ आणि 10⁻1 म्हणजे काय झाले, 10⁻⁴. 408.75 इंटू 10⁻⁴ प्लस 0.150. सो वी कॅन राईट इट. आता हा जो 4 आहे, सो वी कॅन राईट इट 0.040875 प्लस 0.150. ॲडिशन केली आपण या सगळ्याची. ओके, सो यू कॅन यूज द कॅल्क्युलेटर. ओके, तर आपण एच काउंट केला आहे. एचचा म्हणजे पूर्ण एच नाही फाइंड आउट केला आपण. हा जो पहिला ब्रॅकेट आहे तो सॉल्व केला, त्याची व्हॅल्यू आली आहे 0.190875 आणि प्लस आपल्याला त्याच्यामध्ये इंटू करायचं आहे θ2 मायनस θ1. ओके, त्यानंतर तुम्हाला एचचे पूर्ण टोटल व्हॅल्यू ही कॉन्स्टंट राहणार आहे. इथे चेंज काय होणार आहे, फक्त θ2 चेंज होणार आहे. θ1 आपला कॉन्स्टंटच आहे. θ1 जो ऑलरेडी आपण काढलेला आहे तो किती आहे, 30 डिग्री. आता तुम्ही 5 मिनटानंतर आपण रीडिंग बघूया किती आलं आहे θ2. इथे दिसतं तुम्हाला. ओके, तर आपण ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. जूल्स कॉन्स्टंटची ॲव्हरेज व्हॅल्यू आली आहे 4236.05. मीन ॲव्हरेज व्हॅल्यू आपण 6 रीडिंग्स घेऊन त्यावरनं ॲव्हरेज काढलं आहे. मग ते रिझल्टमध्ये आपण लिहू शकतो व्हॅल्यू ऑफ जे बाय एक्सपेरिमेंट किती आली आहे, 4236.05 जूल पर किलो कॅलरी. आणि स्टँडर्ड व्हॅल्यू जी आहे, थेरॉटिकल जेची व्हॅल्यू जी आहे ती 4186 आहे आणि आपली एक्सपेरिमेंटल आली आहे 4236.05. आणि मग व्हॅल्यू ऑफ जे बाय ग्राफ जे आहे ते तुम्ही काढू शकता. बाय ग्राफ म्हणजे इथं परत वर्कडन आणि एच हे जे दोन आहेत त्याचा ग्राफ तुम्हाला काढायचा आहे. मग त्याच्यावरनं तुम्ही ग्राफ पेपरवरती ग्राफ काढू शकता या अशा प्रकारे. इथं तुमचा W येईल आणि इथं तुमचा H येईल. अशा पद्धतीने तुमचा जो स्ट्रेट लाईन ग्राफ येईल त्याच्यावरनं स्लोप काढून तुम्ही बाय ग्राफ व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करून ठेवू शकता. सो दिस इज अबाउट द जूल्स लॉ. थँक्यू.